मच्छीमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र। चंद्रग्रहणात लालबागच्या राजाचं विसर्जन केल्यानं कोळी बांधव नाराज। कोकणातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आणणार, मनोज जरांगेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढावं लागलं तरी लढणार, मनोज जरांगेंचा इशारा। सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय, ओबीसींच्या हिताचं रक्षण हीच भूमिका, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। कुणबी प्रमाणपत्र 17 सप्टेंबर पासून द्या, मराठा आरक्षण आंदोलकांची मागणी। देशभरात होणार मतदार याद्यांची पडताळणी, निवडणूक आयोगाची 10 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक। आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी रस्त्यावर उतरेल, छगन भुजबळ यांचा इशारा। जरांगेंना मराठा समाजातून विरोध वाढला तर जरांगे मात्र स्वतःवरच खुश, आपला विजय अनेकांना बघवेना, जरांगेंचं विरोधकांना उत्तर। ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मराठा आंदोलकांवरील 826 गुन्ह्यांपैकी फक्त 86 गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर संथ गतीनं कार्यवाही। बाळासाहेब थोरात, अमीन पटेल ठाकरेंच्या भेटीला, काँग्रेसला दसरा मेळाव्यामध्ये संधी हवी, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच व्यासपीठावर, रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय अजूनही अधांतरीच। काँग्रेस आघाडीच्या उमेदवारावर भाजपचा निशाणा, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात। धाराशिवमध्ये दिवसा ढवळ्यात थरारक दरोडा, धावत्या ट्रकवर चढून सामान लुटलं, धुळे सोलापूर महामार्गावरची घटना। हुती बंडखोरांनी केला इस्रायलच्या विमानतळावर ड्रोन हल्ला, इस्रायल आणि हुती बंडखोरांमध्ये टोकाचा संघर्ष। रशियाचा युक्रेनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला, 805 ड्रोन्स आणि 17 क्षेपणास्त्र डागली, 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। नेपाळमध्ये फेसबुक, एक्स आणि इन्स्टासह 26 ॲप्सवर बंदी, काठमांडूत जोरदार आंदोलन, संचारबंदी लागू, तरुणाई आक्रमक, आतापर्यंत 16 आंदोलकांचा मृत्यू। शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये आता पारदर्शकता, घोटाळा टाळण्यासाठी 100 रुपयांची पावती फाडूनच होणार अभिषेक। रायगड जिल्ह्यातल्या उरणमधल्या ओएनजीसी प्रकल्पामध्ये मोठी आग, गॅस पाईपलाईन मधून गळती होऊन स्फोट, शक्तिशाली स्फोटामुळे उरणमध्ये जबरदस्त हादरे। अमिताभ बच्चन यांची मराठी शिकण्याची इच्छा, फेसबुक पोस्ट करत व्यक्त केला मराठी शिकण्याचा मनोदय। बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सचिन तेंडुलकरची वर्णी लागण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती।